पत्रकार लाक्षणिक एसोसिएशन द्वारा यहाँ पे अधिवेशन में आंदोलन किया गया। तो आइए हम इनसे पूछे कि इनकी क्या क्या डिमांड्स और क्या क्या मुद्दा लेकर आए। व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने बारामती येथे संपन्न झालेल्या अधिवेशनात एकूण 14 मुद्दे आम्ही उपस्थित केले होते आणि ते आम्ही सर्वानुमते मंजूर केल्यानंतर सदरच्या मागण्या आम्ही शासन दरबारी प्रस्तुत केल्या। शासनाने आम्हाला यासाठी होकारात्मक देखील प्रतिसाद दिला, परंतु त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी आमचं हे 3 दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे आणि आमच्या या ज्या मागण्या आहेत त्या पत्रकारांच्या हिताच्या यासाठी आहेत। यामध्ये प्रमुख पहिली मागणी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासारखं पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावं आणि याकरता 200 कोटी रुपयाची वार्षिक तरतूद करण्यात यावी ही आमची प्रथम मागणी आहे। तदनंतर शासनाने रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल मीडिया यामध्ये जे काम करणारे मंडळी आहे त्यांना श्रमिक पत्रकारितेचा दर्जा त्यांच्या समाविष्ट करून घ्यावा आणि त्यांना दर्जा मिळावा असं परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात यावं। तिसरी मागणी जी आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ तो म्हणजे पत्रकार यांना संरक्षण देण्यासाठी निर्माण केलेला जो कायदा आहे तो कायदा हा याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आमची ही मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र आणि माहिती प्रसारण मंत्रालय यांनी 2021 मध्ये जो कायदा तयार केलेला आहे, परिपत्रक तयार केलेला आहे, ते डिजिटल मीडियाच्या कायद्याअंतर्गत स्वायत्त संस्थांची जी अंमलबजावणी होण्यासाठी थेट पोलिसांकडे तक्रारी न करता यासाठी जे डिजिटल मीडियाचं जे पोर्टल आहे त्याला सरळ नोटीस न पाठवता डिजिटल मीडियाची जी कंपनी आहे, प्रकाशक असतील त्यांच्याकडे अगोदर आक्षेप नोंदवावा आणि मग पोलीस स्टेशन किंवा कायदेशीर कारवाई करावी। तसंच डिजिटल नोंदणी करताना मीडियाची पोर्टलची नोंदणी करताना त्यांना रीतसर शासनाच्या वतीने नोंदणी क्रमांक देण्यात यावा आणि त्यांच्यासाठी कायद्यामध्ये सुलभता येण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरती बदल करून अधिकृत त्यांच्यासाठी नोंदणी फी स्वीकारण्यात यावी। देशभरामध्ये जे दैनिक आहेत, साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, मासिक आहेत, नुकताच सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कायदा पास केलेला आहे तो म्हणजे अंक प्रकाशित झाल्यानंतर 48 तासाच्या आत तो RNI आणि PBI कार्यालयात पोहोचणे बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि सध्याच्या स्थितीला हे शक्य नाही। म्हणून हे जो बदल आहे, हे जे नियम आहेत हे मागे घेण्यात यावे। वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर घाला आणणारे हे नियम आहेत। तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून जी झालेली शिवीगाळ आहे, मारहाण आहे आणि या प्रकरणी सदर गुन्हा हा दाखल करण्यात यावा, उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी ही यामध्ये प्रमुख मागणी आहे। आणि यासाठी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही मागणी या ठिकाणी आहे। 10वा मुद्दा जो आहे पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन 10 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात जो पत्रकार काम करत असेल त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळावेत। 11वी नंबरची जी मागणी आहे पत्रकारांचा जे पगार आहे, मानधन आहे आणि स्वातंत्र्याविषयी जे निश्चित धोरण नसल्यामुळे पत्रकारांचा पगार, मानधन आणि स्वातंत्र्याविषयी एक निश्चित धोरण ठरवून शासनाने परिपत्रक काढावं। 12व्या नंबरची जी मागणी आहे निवारा नसलेल्या ज्या पत्रकारांना निवारा नाही त्यासाठी त्यांची निवाराची व्यवस्था व्हावी। केंद्र आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात महसूल शाखेची निवड करून 100 घरांची निर्मिती पत्रकारांसाठी करण्यात यावी। पत्रकारांना शासकीय सवलतीचा लाभ मिळावा म्हणून 10 वर्ष ज्या पत्रकारितेचं काम
काम पूर्ण झालेलं आहे त्यांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला बार काउन्सिलप्रमाणे वकिलाची सनद देण्यात येते। तसेच शासनाने प्रमाणपत्र देऊन त्यांना नोकरीचं प्राधान्य देण्यात यावे आणि शासनाद्वारे ज्या जाहिराती देण्यात येतात त्या जाहिराती जिल्हा माहिती अधिकारी यांच्या स्तरावर रोटेशन पद्धतीने अंमलात आणून प्रकाशित होत असलेले दैनिक साप्ताहिक मासिक यांची यादी तयार करून सर्वांना समान न्याय आणि समान रक्कम मिळेल असं धोरण ठरवण्यात यावं। सगळ्यात शेवटची मागणी जी आहे, वयोवृद्ध पत्रकारांना कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी दरमहा 20,000 मानधन मंजूर करून पत्रकारितेशिवाय वेगळ्या क्षेत्रात विशेष कार्य करून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिवर्षी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार करून सन्मान केला जावा अशी ही आमची मागणी बारामती येथील अधिवेशनामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे अधिवेशन झालं त्या ठिकाणी या मागण्या आमच्या करण्यात आल्या होत्या आणि या मागण्यांसाठी आमचं हे आंदोलन आहे। तो इनका यह बोलना था कि इन्हें मानधन वेतन मिले प्लस इन्हें जो 20 साल से ज़्यादा के पत्रकारिता में उन्हें नौकरी दिया जाए सरकार की तरफ। ऐसे ही इन खबरों के लिए देखते रहे महाराष्ट्र टीवी 24। कैमरामैन प्रवीण के साथ मैं अभिषेक दुबे, नागपुर।